हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या आजच्या छोट्याशा भागामध्ये आणि राही रंगोली चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत सुंदर सोप्या आणि झटपट होणाऱ्या रोजच्या 4 रांगोळ्या. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर प्रथम आपण व्हाईट कलरनी एक सरळ रेषा मारून त्याच्याच वरती दोन्ही बाजूनी बरोबर मध्ये एक क्रॉस अशा 2 रेषा मारून घेतल्या आणि दोन्ही रेषेच्या टोकाला आपण एक क्रॉस टाइप एक गोल आकारमध्ये फिरवून घेणार आहोत आणि दोन्ही टोकांना एक एक पान काढून घेतले. अगदीच पानामध्ये लाईट व्हाईट कलर भरून घेणार आहोत आणि अर्धवर्तुळाच्याच वरती आपण व्हाईट कलरची छोटी छोटी डॉट देऊन घेतले. बोटाच्या साहाय्याने बरोबर त्यांना एक पाकळ्याचा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता दोन्ही बाजूनी आपण पाकळ्या बनवून घेतल्या आणि पानामध्ये ग्रीन आणि व्हाईट असे कॉम्बिनेशनमध्ये कलर भरून घेणार आहोत. पानामध्ये सुद्धा लाईट पोपटी कलरच्या रेषा मारून शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही अर्धवर्तुळच्या मध्ये आपण एक एक येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतले. तर पाकळ्यांच्या मध्ये सुद्धा थोडा थोडा पर्पल कलर भरून घेणार आहोत. तर बरोबर मधल्या रेषांवरती आपण छोटी छोटी अशी फुले काढून घेतलीत. फुलांच्या मध्ये सुद्धा व्हाईट कलरचा डॉट देऊन आपण देठाला ग्रीन कलर टाकून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी सोपी सुंदर आणि झटपट होणारी आपली ही रोजची रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच तुमच्या घरासमोर काढून बघा. तर दोन्ही रेषांच्या मध्ये सुद्धा आपण एक येलो आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतला आणि दोन्ही पानांच्या बाजूला आपण 2-2 अशा कळ्यासुद्धा काढून घेणार आहोत. पाकळ्यांच्या मध्ये सुद्धा छोट्या छोट्या अशा रेषा मारून लाईट असा ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे. अगदी तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता. तर आपला फायनल लुक झाला. बघणार आहोत आता 2 नंबरची रांगोळी. तर प्रथम आपण एक व्हाईट कलरनी रेषा मारून त्यावरती एक केंद्रवर्तुळ बनवून घेतले. तर बघू शकता काडीच्या साहाय्याने आपण बरोबर त्याला सेटअप करून घेतले आणि त्या केंद्रवर्तुळाच्याच वरती आपण छोट्या छोट्या अशा 5 रेषा मारून घेणार आहोत. मधली रेषा आपण मोठी ठेवलेली आहे आणि त्याच्या खाली छोट्या रेषा मारलेल्या आहेत आणि सर्वच रेषांच्या वरती आपण डॉट देऊन घेणार आहोत. तर मोठ्या रेषेवरती रेड कलर आणि बाजूच्या 2 ग्रीन आणि बाजूच्या 2 येलो असे कॉम्बिनेशनमध्ये आपण कलर डॉट दिलेले आहेत. तर बघू शकता खालच्याच फांदीवरती आपण छोटी छोटी अशी 3 पाने काढून घेतली आणि दुसऱ्या बाजूच्या रेषेच्या टोकाला आपण एक फूल बनवून घेणार आहोत. अगदीच व्हाईट कलरचे डॉट देऊन ते बोटाने थोडेसे सरकून घेतले आणि बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट दिलेला आहे. तर बघू शकता अगदी सोपी सुंदर आणि छोटीशी ही आपली डेली यूज रांगोळी आहे. तर फ्री हँड रांगोळीप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे कुठलाही शेप आकार पाने फुले काढू शकता किंवा फक्त व्हाईट रांगोळीमध्ये सुंदर अशी रांगोळी दिसते. आणि खालच्या बाजूलाच आपण फांदीच्या एक स्वस्तिक काढून घेतलेले आहेत. छोटंसं स्वस्तिक काढून बरोबर मध्ये रेड आणि येलो असे कॉम्बिनेशन डॉट दिलेत. तर पानामध्ये सुद्धा आपण लाईट असा ग्रीन कलर भरून घेणार आहोत. केंद्रवर्तुळाच्या बरोबर मध्ये आपण ब्ल्यू कलरचा एक डॉट दिला. काडीच्या साहाय्याने सर्व डॉट आपण वरच्या बाजूला ओढून घेतले. तर अगदीच सुंदर असा शेप तयार होतो. फुलाच्या मधून सुद्धा आपण एक फांदी काढून फांदीवरती एक छोटीशी कळी काढून फांदीवरती सुद्धा छोटी छोटी अशी पाने काढून घेतलेली आहेत
व्हिडिओ अगदी स्लो ठेवलेला आहे जेणेकरून रांगोळी बघून कोणीही काढू शकेल. तर बघू शकता आपला हा फायनल लुक रेडी झाला. बघूया आता 3 नंबरची हे रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरने एक फूल बनवून घेणार आहोत. अगदीच मोठ्या पाकळ्यांचं हे फूल आपण काढलेलं आहे आणि फुलाच्याच मधून एक एक अशी रेषा मारून घेतलेली आहे, जसे की स्वस्तिक तयार झाले. तर बघू शकता अगदीच आपण हे छोटंसं स्वस्तिक काढून त्यावरती सुद्धा छोटी छोटी अशी टोकाला फुले काढणार आहोत. फुलांमध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर भरून घेतला आणि फुलांच्याच मध्ये ऑरेंज कलरचा एक एक डॉट देणार आहोत. सर्व टोकांवरती आपण व्हाईट कलरचे डॉट देऊन ते काडीच्या साहाय्याने ओढून घेतले. तर अगदीच छोटीशी आणि सुंदर अशी ही रांगोळी आपली आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आणि फुलामध्ये आपण लाईट आणि डार्क असे ब्ल्यू कलर भरून घेणार आहोत. अगदीच कलर कॉम्बिनेशन आपल्या आवडीप्रमाणे करू शकता. तर सुंदर असा लुक रांगोळीला तयार होतो. आणि सर्व स्वस्तिकच्या फांद्यांवरती आपण छोटी छोटी अशी पाने सुद्धा काढलेली आहेत. फुलांच्या वरती सुद्धा आपण छोटी अशा 2-2 रेषा मारून घेतल्या आणि वरतीच ब्ल्यू कलरचा एक एक डॉट सुद्धा दिलेला आहे, जसे की कळ्या तयार झाल्या. आणि दोन्ही फुलांच्या मध्ये जे रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण एक एक रेड आणि येलो असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतले. तर बघू शकता आपला रांगोळीचा हा फायनल लुक तयार झालेला आहे. तर कशी वाटली एक कमेंट करून ज़रूर सांगा. आणि आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आपल्या रांगोळी आवडत असेल तर एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा. तर आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या सोमवार आहे, त्यानिमित्त आपण छोटीशी ही शिवशंकराची रांगोळी काढलेली आहे. तर बघू शकता आपण प्रथमतः एक चौकोन बनवून घेतला आणि अगदी चौकोनामध्ये आपण एक बेलपत्र काढून घेणार आहोत. तर ग्रीन कलरचे 3 डॉट देऊन चमच्याच्या साहाय्याने बरोबर पानाचा शेप तयार करून घेतला आणि वरतीच लाईट असा ग्रीन कलर टाकलेला आहे. आणि बेलपत्रावरतीच आपण शिवशंकराचा टिळा काढून घेतलेला आहे. तर बघू शकता आपण तिन्ही पानांवरती सेम टिळा काढलेला आहे. अगदी सोपी आणि सुंदर ही आपली सोमवारची रांगोळी आहे. आणि चौकोनाच्या 4ही कोणांवरती आपण 3-3 अशी व्हाईट कलरची डॉट देऊन घेणार आहोत. तर ही मालिका आपल्याला पूर्ण करून घ्यायची. तर झाकणाने 2-2 डॉट असे थोडेसे प्रेस करून घेतले आणि बरोबर काडीच्या साहाय्याने आपण त्याला राऊंड असा शेप तयार करून घेणार आहोत चौकोनाच्या 4ही टोकांवरती. आणि जे मधले डॉट येते काडीच्या साहाय्याने बाहेरच्या बाजूला ओढून घेतले. अगदी सुंदर आणि सोपी अशी ही सोमवारची रांगोळी आहे. आवडली तर एकदा नक्कीच काढून बघा आणि कशी वाटली एक कमेंट ज़रूर करा. तर चौकोनाच्या 4ही कोणांना आपण येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉटसुद्धा दिलेले आहेत. तर बघू शकता अगदी सुंदर असा लुक तयार झाला. आणि चौकोनाच्या 2 बरोबर मधल्या बाजूला आपण झाकणाच्या साहाय्याने किंवा सुपारीनेही तुम्ही असे राऊंड बनवून घेऊ शकता. तर मी इथे झाकणाने बनवलेले आहेत. तर 3-3 असे आपण हे राऊंड बनवून घेतले
आणि दुसऱ्या चौकोनाच्या बाजूला एक एक रेषा मारून आपण तिथे एक एक डॉट देऊन घेणार आहोत. तर लाईट असा ऑरेंज कलरचे आपण डॉट आणि रेड कलरचे डॉट देऊन घेतले. आणि रेषेवरती ग्रीन कलरचा एक एक डॉट दिलेला आहे. तर बघू शकता आपली सोमवारची सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद.